व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. 5-6 जण बसले. तुम्ही गण किती लावा तुमचं वाटलंच. तुम्ही म्हणाल असं का म्हटलं महाराज, तुम्ही अभ्यास नाही केला. हे 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. 473 आणि 473 ओव्यांमध्ये 2च संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. कधी ध्यानात ठेवा, तळतळात घेणं, दलाली घेणं, कमिशन करणं, टक्का काढणं ही आसुरी संपत्ती आहे आणि घामाचा पैसा कमावणं ही दैवी संपत्ती आहे. आणि दैवी संपत्ती पुढं कधीच आसुरी संपत्ती टिकत नाही. पण आसुरी संपत्ती कमावताना जो आनंद मिळतो तो क्षणिक आहे. आनंद मिळतो. ट्रॅक्टर घे, जीसीबी घे, धाबा टाक, बार टाक, पंप टाक, इडी पोरं पायदा कर, एकच वर्ग ते फटबावलीचं ते मोकार केलं त्याने बाप हाणला, एकच पोरगी कॉलेजला गेली ती परत आली नाही. तमाशा हो ना, हा जीवनामध्ये तमाशा आहे. होणारच का त्याचं उत्तर ऐका.